सुरुवातीला तर पहिल्यांदा मी निकिताचं धन्यवाद बोलतो, डॉक्टर निकिताचं, कारण की ज्यावेळेस मला त्याच्यात चारी दाडांचं कीड कळली त्यावेळेस मी एका पुण्यामधल्या नामांकित डॉक्टरांना भेटलो आणि त्यांनी ट्रीटमेंट सुद्धा सांगितली मला. आणि ट्रीटमेंट सांगितल्यानंतर मी त्यांना विचारलं की रूट कॅनलला जातील का. त्यांनी पहिल्यांदा मला सांगितलं रूट कॅनलला काही जाणार नाही, आम्ही त्याच्यामध्ये सिमेंट भरू आणि पुढचा जो काय तुमचा खर्च येणार, एक्सपेन्सेस येणार ते वाचतील. मग त्यांनी काय केलं की माझ्या मुलाच्या 3 दाडांचं त्यांनी रूट कॅनल केलं, कारण की तो बसत नव्हता. मग त्यानंतर त्यांनी सांगितलं आपण एका दाडाचं नंतर करू. 3 दाडामध्ये त्यांनी व्हाईट सिमेंट भरलं, ड्रिलिंग केलं आणि त्यानंतर काय झालं की पुढच्या वेळेस ज्यावेळेस गेलो त्यावेळेस इथे त्याला सूज आली खाली. आम्ही त्यांना म्हटलं की सर तुम्ही ड्रिलिंग केलं, कॅव्हिटी काढली, सिमेंट भरलं आणि ते सूज आली. तर त्यांनी सांगितलं की सर आता काय झालेलं आहे की ते रूट कॅनलला गेलंय. म्हणजे त्यांनी स्टार्टिंगला तर मला सांगितलं होतं की रूट कॅनलला जाणार नाही, आम्ही ते वाचू, त्याच्यामध्ये बाबा कीड लागणार नाही ही पूर्ण काळजी घेऊ. पण तसं काही झालं नाही. मग त्यानंतर ते म्हटले की सर इकडच्या दाडाला काय हात लावायला नको. तुम्ही जर बघितलं त्याची चारी दाड वरच्या खालचा इकडचा किडलेला आहे. मग वरच्या दाडाला मी त्यांना विचारलं की काय करावं लागेल. ते म्हटले मी हातच लावणार नाही, आता आपण काय करू, ह्याचा हा दाड जो आहे तो रूट कॅनलला घेऊ, रूट कॅनल केल्यानंतर आपण नीट करू. मग मी त्यांना म्हटलं की मला अपॉइंटमेंट द्या. तर ते म्हटले की अपॉइंटमेंटचं कसं आहे की लहान मुलांना जे डॉक्टर बघतात ते अवेलेबल नाहीत सध्या, तर तुमचे जे 4-5 पेशंट आहेत ते पेशंट आले की आम्ही अपॉइंटमेंट देऊ. असं करत करत त्यांनी मला 3 आठवडे खेळवलं. मग नंतर माझे जे मित्र आहेत थानवे सर, त्यांच्या मी कॉन्टॅक्टमध्ये होतो की बाबा आपली एक विद्यार्थिनी आहे निकिता म्हणून, तर तिचं पण काय झालेलं आहे डेंटिस्ट म्हणून आहे, तर तिला एकदा सल्ला मसलत करू. म्हणजे माझ्या डोक्यामध्ये कोणतेही त्यावेळेस इकडे यायचं किंवा एवढ्या लांब तो दवाखाना हे काहीच माहित नव्हतं. आम्हाला वाटलं धानोरीमध्ये होते, आम्ही शिकवायला तिला धानोरीमध्ये होतो, इथंच आपली ट्रीटमेंट होऊन जाईल. मी तिला कॉल केला तर त्याच्या वेळेस माझं असं बोलणं झालं की सर मला तिचे फोटो पाठवा फक्त. मी पहिल्यांदा फोटोज पाठवले. मग तिने सांगितलं की सर त्याचे जर एक्सरे मिळत असतील तर एक्सरे पण पाठवा, मी तुम्हाला सांगते काय काय नाही. मग तिने वेळेत वेळ काढून मला ते सगळं एक्सप्लेन केलं. जवळजवळ 30 मिनिटं ती माझ्याशी बोलली आणि त्यामध्ये तिने सांगितलं सर त्याचं काय सिमेंट पण प्रॉपर भरलं नाहीये आणि दात जे आहेत ते रूट कॅनलला गेलेले आहेत. मग एकदा तुम्ही दाखवा, आपण एका टायमाला जसं करता येईल ज्या पद्धतीने त्याचं ते उपचार त्या पद्धतीने करू. मी आलो, मला फार अभिमान वाटतो की माझी विद्यार्थिनी आहे आणि त्याचं पूर्ण काम जे आहे तिने व्यवस्थित, अतिशय व्यवस्थित केलं. आज तुम्ही बघताय की तो हसतोय, कारण की तो इकडे यायला सुद्धा तो घाबरत होता की डॉक्टरांची भीती वाटते वगैरे, कारण की तिथं जे झालं की त्याला ते ड्रिल मशीन लागणं किंवा ट्रीटमेंट व्यवस्थित न मिळणं. म्हणजे नामांकित डॉक्टर सुद्धा असं करतात हे मला ते पहिल्यांदा जाणवलं. मी पुण्यातून मी इकडे येतो, मी सुट्टी टाकून येतोय आणि करून घेतोय, त्याची काळजी घेतली जाते व्यवस्थित. ते डॉक्टर सर आहेत ते पण घेतात व्यवस्थित. आज मी मिसेसचं पण करून घेतलं. तिच्या दाडाचा असा प्रॉब्लेम होता की कळत नव्हतं की काय नक्की, फार MRI पर्यंत चाललो होतो आम्ही, पण नंतर आम्हाला कळलं की तिच्या इथे थोडंसं गॅप आहे आणि त्यामुळे तो त्रास होतोय. पण त्याचं पण निदान जे आहे ते अतिशय व्यवस्थित केलंय. त्यामुळे मी तर निकिताचे फार आभारी, त्या सरांचे पण फार आभारी. थँक्यू सो मच निकिता. सर दॅट्स डॉक्टर क्षितिज शेठ, जे सांगली कोल्हापूर साइड वरून आपल्याकडे येतात. आणि मला तुमचा तो एक्सपिरियन्स थोडासा ऐकायचा आहे की त्याला डेंटिस्टने तुम्हाला एक कापूस बदलायला सांगितलं होतं, ते नक्की काय झालं होतं? सर काय झालं मॅडम, मी तुम्हाला फोन करायच्या अगोदर त्याला तिथं कापूस ठेवला होता आणि ते म्हटले की कापूस काय करायचा, काय नाही घरी कापूस असतो तो काढायचा आणि तिथं कापूस लावायचा. पण ज्यावेळेस आपलं बोलणं झालंय की कोणताही कापूस लावून चालत नाही, कारण की मी आपला रेग्युलर कापूस घ्यायचो आणि तसाच लावायचो उघड्या हाताने. पण ज्यावेळेस तुम्ही सांगितलं की सर तो कापूस मिळतो स्टॅरलाइज कापूस, किंवा ते जी उपकरणं आहेत ती सुद्धा काय करायला लागतात, ती निर्जंतुकीकरण करायला लागतं, ते सुद्धा मला माहित नव्हतं किंवा त्यांनी ते सांगितलं नाही. ज्यावेळेस मी त्यांच्यावर कापूस बदलायला जायचो त्यांच्या अपॉइंटमेंट असायच्या, ते देत नसायचे. मी फक्त कापूस बदलण्यासाठी तिथं 2-2-1.5 तास थांबलेलो आहे. त्यामुळं मला तर ते म्हणजे फार वाईट वाटलं की एवढं मोठं नाव आहे पुण्यामध्ये आणि काही नाही, म्हणजे उपचार काही नाहीये. पैसे तर पैसे गेले. सिमेंट माझं जवळजवळ 4 ते 5 दिवसामध्ये त्याच्या भरल्यानंतर पडलं. त्यामुळे ते पण मला त्रास की म्हणजे 6,000 दिलेत आणि ते सिमेंट 3 दातांचं पडलं, म्हणजे त्याचा काय उपयोग झाला नाही. म्हणजे वेस्ट ऑफ मनी आणि वेस्ट ऑफ ट्रीटमेंट असं सगळं झालं. ओके, सो सर आता तुम्ही आपल्याकडे खरं तर तुमच्यासाठी फार लांब होते, खूप किलोमीटर्स वरून येत आहे, ऑलमोस्ट 60 किलोमीटर 70 किलोमीटर्स वरून तुम्ही येत आहे. सो मला फक्त एवढंच विचारायचं होतं, हे तुम्ही खूप कष्ट केलात, पण आता तुम्ही समाधानी आहात का? याचा चेहरा बोलतोय सगळं.
म्हणजे मी बोलण्यापेक्षा याचा चेहरा सांगतोय की समाधानी आहोत की नाही, कारण की त्याचा हसरा चेहरा बघितलं की समजून जातोय की आम्ही फार सॅटिस्फाईड आहे. कारण की त्याला जे पेन मध्ये आम्ही बघितलेलं आहे ते आम्हाला फक्त हसरं बघायचं होतं, आणि जे तुम्ही आम्हाला विश्वास दिला सरांनी तुम्ही की बाबा आम्ही गॅरंटी घेतो काही, आणि त्यानुसार तुम्ही करून दाखवलं. मला फार आनंद होतो त्या गोष्टीचा. ओके, अँड प्रियाश्री मम्मा. येस, वर्षा मॅम ऍक्च्युली आमच्या पेशंट पण आहेत आणि पेशंटची मम्मा पण आहे. तर तुम्हाला कसं वाटलं? तुमच्या फक्त एका गॅरंटीवरच आम्ही एवढ्या लांबून इकडे ट्रीटमेंट करायला आलो. कारण तसे पुण्यात बघायला गेलं तर खूप सारे डेंटिस्ट आहेत, नामांकित आहेत, त्यांचे उपचारही छान आहेत. पण आम्हाला फक्त श्युअरिटी हवी होती की डॉक्टर निकिता मॅडमने दिली, त्या फक्त श्युअरिटीवर आम्ही इकडे ट्रीटमेंट करायला आलो. दॅट्स रिअली नाईस. आणि तुम्हाला म्हणजे मला दोघांना पण सांगायचंय की असे पालक फार कमी असतात की जे आपल्या पाल्याला म्हणजे 5 वर्षाचा आहे म्हणून चला दात पडून जातील आणि मग नवीन येतील वगैरे या भाषेवरती बसणारे आणि मेडिसिन्स वरतीच टाकणारे बरेच पालक. हेच सांगायचं मला की मला ज्यावेळेस मी ते दात करून घेतले, कॅव्हिटी साफ करून घेतली, आणि त्यानंतर मी ज्यावेळेस त्यांना विचारलं गेलो रूट कॅनलचं काय, तर त्यांनी सांगितलं काय सर तुम्ही दात काढला तर ती जागा काय होणार आहे, मोकळी होणार आहे, आणि जागा मोकळी झाली तर काय होणार आहे, तिथं बाबा म्हणजे आडवे तिडवे दात येतील, त्यापेक्षा तुम्ही एक काम करा, तो दात काढूच नका, रूट कॅनल पण करू नका, असा सल्ला दिला होता. मी तुम्हाला जेव्हा सजेस्ट म्हणजे विचारलं की काय नक्की आहे, त्यावेळेस तुम्ही सांगितलं की जर ती कॅव्हिटी तशीच राहिली तर डोळ्यापर्यंत सूज जाते. म्हणजे हे सुद्धा त्यांनी सांगितलं नाही, म्हणजे हे एवढं चुकीचं गायडन्स झालंय. आणि आणखी विचारायचं होतं सर मॅम, तुम्ही जेव्हा त्यामध्ये जायचंय डन झालंय, जाऊ शकतात असं काही जस्ट